आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला आज बातमी आहे राज्यातल्या कृषी क्षेत्राशी संबंधित। ज्या राज्यामध्ये जवळपास निम्मी लोकसंख्या ही शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसायांवर आधारित असते, ज्या राज्यामध्ये शेतकरी हा सगळ्यात गरीब घटक असतो, ज्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण मोठं असतं, ज्या राज्यामध्ये शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो, त्या राज्याचे कृषी मंत्री कसे असावेत? धोरणी, अभ्यासू, जबाबदार, संवेदनशील की मग बेताल, बेजबाबदार आणि असंवेदनशील? दुर्दैवानं महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री हे या दुसऱ्या गुणांचे धनी आहेत। जेमतेम 6 महिने झालेत माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री बनून, पण या इतक्याशा काळातच आपल्या बेताल वक्तव्यांनी त्यांनी इतके वाद उभे केले आहेत की आणखी 5 वर्ष जर हे महाशय कृषी मंत्री राहिले तर काय काय करतील असा प्रश्न पडावा। आधी पीक विम्याबाबत बरळले, मग कर्जमाफीबाबत बरळले आणि आता शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत बरळले। अजित पवारांच्या डोक्याला शॉट देण्याची एक संधी काही हे मंत्री महोदय सोडत नाहीयेत। आता त्यांचा ताजा कारनामा काय आहे तेही बघा। हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? ढेकळाची पंचनामे करायचे का? ढेकळाची पंचनामे करायचे का? वेळेआधीच पाऊस पडलाय, धो धो बरसलाय, काढणीची लगबग असलेल्या शेतांचा चिखल झालाय, काढून साठवलेल्या पिकांना बुरशी लागली। सरकार काहीतरी नुकसान भरपाईचं बघेल या आशेनं शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना गाठलं, पण कसलं काय? या कृषी मंत्र्यांनी पार शेतकऱ्यांचीच अक्कल काढली। हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे। हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे। हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे। मे महिन्याच्या अखेरच्या 10-1 दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर मोठा पाऊस झाला। यात फळ पीक आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं। नाशिकमध्ये कांद्याच्या पिकाला जबरदस्त फटका बसला। नाशिक जिल्ह्यात 7,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं। नुकसान झालेलं निम्म पीक कांद्याचंच आहे। काही कांदा शेतात होता, काही काढून खळ्यात, तर काही चाळीत होता। शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या कांद्याचं नुकसान झालंय। एनडीआरएफच्या निकषांनुसार फक्त उभ्या पिकांनाच नुकसानपोटी भरपाई मिळते। कापणी झालेल्या पिकांना, साठवून ठेवलेल्या पिकांना नुकसान भरपाई मिळत नाही। शासकीय यंत्रणा मात्र फक्त उभ्या पिकांचेच पंचनामे करत असल्याच्या तक्रारी आल्या। त्यामुळे या पिकांचं नुकसान शेतकऱ्यांनाच सहन करावं लागणार अशी भीती आहे। हीच आपली व्यथा शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना सांगितली, त्यावर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांनाच सुनावलं। नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना? पंचनामे केले सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार आहे ना? त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। ऐकलत ना? आता म्हणे काय ढेकळांचे पंचनामे करायचे का? अहो कृषी मंत्री साहेब, त्या पावसाचा जोर इतका होता की शेतात सध्या ढेकळं सुद्धा शिल्लक नाहीये। पार चिखल झालाय चिखल। तुमचं सरकार कशाचा पंचनामा देतं, किती नुकसान भरपाई देतं याचे नियम तुमच्यापेक्षा ते शेतकऱ्यांना जास्त माहिती आहे। त्यामुळे ढेकळांचे पंचनामे होत नाहीत हे सांगायला तुमची गरज नाहीये। जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे। ढेकळाचा पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू ज्यावेळेस हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाट्यांना कळेल। जाऊ नका ते त्यांनी मागणी केलं होतं, परंतु स्वभावाला का औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने माणिकराव बोलतात। सहजगत्या बोलतात, परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच। शेतकऱ्यांना शिकवायची आणि सुनवायची कृषी मंत्र्यांची ही काही पहिली वेळ नाहीये। पीक विम्याबाबत विचारलं तर म्हणे भिकारी पण 1 रुपया घेत नाही, तिथं आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो। कर्जमाफी दिली नाही असं विचारलं तर म्हणे कर्जमाफी देऊन काय करायचं, तुम्ही त्यात लग्न आणि साखरपुडे करता। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला।
आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपये तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे तुम्हाला. आता शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. तोच तो विषय आहे. कृषी मंत्री साहेब, अहो अवकाळी काय, अतिवृष्टी काय, नापिकी काय आणि दुष्काळ काय, हे सगळं निसर्गानं शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलंय. तो ते गपगुमान सहनही करतोय. पण त्याच्या पिकवलेल्या पिकाचा भाव ठरवायला तुम्ही आडवे नाही आलात तर तुमच्या या नुकसान भरपाईच्या कागदांना आणि पंचनाम्यांना तो पुसणारही नाही. बाकी तुमच्या ढेकळ्यांच्या पंचनाम्यांची गरज नाही. ती ढेकळं तर तो रोजच्या रोज घामानं फोडतोच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.